तुम्ही? काय ग? कसला विचार करतेस? दादा काय झालं असेल रे त्याचं? कोणाचं? त्याचा देवळाजवळ ऍक्सिडेंट झाला. दादा आपण त्याला मदत करायला हवी होती. तो जिवंत आहे की नाही हे सुद्धा नाही बघितलं आपण. तू अजून त्याचाच विचार करतेस? आर्या, हे असे अपघात होत असतात. पण दादा मला कसं तरीच वाटतंय. आर्या, तू नको विचार करूस. त्यापेक्षा मगाशी मी देवळात जे काही सांगितलं ना त्याचा विचार कर. चल. दादा, तुम्ही पुढे व्हा, मी एक फोन करून येतो आता. काय झालं तुला? तूही अपसेट दिसतोस. नाही, काहीच नाही. नक्की? हो हो, नक्कीच. तुम्ही पुढे व्हा, मी येतोच, आलोच. चला. हा, सीआयडी ऐक. हो हो, तो सापडलाय. अरे मी डिटेल्स सांगतो ना तुला, थांब ना. पहिले मी काय सांगतो ते नीट ऐक. गणपती मंदिरापाशी त्याचा ऍक्सिडेंट झालाय. तिथे जरा जा आणि चेक कर, तो जिवंत आहे की मेल आहे ती. हा हा, कळव मला. चल, मला नाही बोलता येत आता. बाय बाय. ही बाई इथे कशी आली? कोणी येऊ दिलं हिला आतमध्ये? विश्वा, अरे त्या मला काही ऐकायचं नाही. तुला माहिती ना मावशी, बाई किती नीच आहे ते. अरे ऐकून तरी घे ना. त्यांनी केलेल्या गोष्टीचा आता त्यांना पश्चाताप होतोय म्हणून त्या आर्याची माफी मागायला आल्यात. ही असली नाटकं ना हिने याआधी पण केली आहेत. बरोबर बोलतोयस तू विश्वमोहन. आतापर्यंत खूप नाटकं केली मी, पण हे नाटक नाहीये रे. मला खरंच पश्चाताप झालाय माझ्या वागण्याचा. हो ना? निघायचं इथनं. तुझं रागावणं स्वाभाविक आहे. मी प्रत्येक वेळी चुका करत आले आणि तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक वेळी मला माफ केलं. पण यावेळी माझ्या हातून एवढी मोठी चूक झाली आहे की मी माझं मलाच माफ नाही करू शकत. माझ्या स्वतःच्या नजरेतच मी गुन्हेगार ठरली आहे रे, म्हणून आली आहे मी इकडे. बघितलंस मावशी? बघितलंस? आजही ही बाई स्वतःसाठीच इथे आली आहे. तिचं मन खात आहे तिला म्हणून आली इथे ती. स्वतःच्या पलीकडे हिला दुसरं काही दिसूच शकत नाही. विश्वमोहन, असं नको रे बोलूस. मी म्हणतेय ना, माझी चूक झाली, मला माफ करा तुम्ही सगळ्यांनी. हे बघ, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. तू कितीही बोललीस ना तरी माझ्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. कारण तू त्रास दिलायस आर्याला, छळलंयस तिला, माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस तू. तुझा राग समजतोय मला विश्वमोहन, पण आपल्यावरती प्रेम करणाऱ्या माणसांची किंमत खरंच कळली आता मला. आर्या, आर्या, आतापर्यंत तू माझी खूप सेवा केलीस, खूप केलंस माझ्यासाठी, पण मी नेहमीच तुला त्रास देत आली आहे ग. पण खरं सांगू,
मला आता उपरती झाली आहे. माझी खूप चूक झाली. मला माफ कर. तू तू घरी चल ना माझ्या बरोबर बाळा. आर्या कुठेही जाणार नाहीये आणि तिला जायचं असेल तर तिचा हा भाऊ तिला कायम चतुरावेल. मायाताई, फक्त दादा बोलतोय म्हणून नाही, पण मला स्वतःला त्या घरात यायची आता अजिबात इच्छा नाही. तसंही त्या घरात आता माझं आहे तरी कोण. असं नको बोलूस ग. अगं मी आहे ना, आपण दोघी राहू. मी तुला खूप सुखात ठेवीन. सुखात? माझ्या आयुष्याचं सगळं सुख तुम्ही हिरावून घेतलं. माझ्या आयुष्यातल्या सुखाबद्दल तुम्हाला बोलायचा काही अधिकार नाहीये. आर्या, आर्या ऐक ना माझं. मी नाही आता एकट्याने जगू शकत. मी पाया पडते तुझ्या. तू माझ्या बरोबर घरी चल. अरे आता इथून कुठेही जाणार नाहीये. किती घाणेरड्या विचारांचे आहात तुम्ही. एवढं सगळं होऊ नये अजूनही सुधारलं नाही तुम्ही. अजूनही त्रास द्यायचाय तुम्हाला तिला. रोहित, तू मध्ये बोलू नकोस. का नको बोलू? त्या धनंजय सारख्या हलकट माणसाला मदत केली तुम्ही. आर्याच्या विरोधात कारस्थान केलं आणि त्या हरामखोराशी लग्न लावून द्यायला निघाला होता आर्याचा. हो आर्या, आज डाव होता यांचा. या बाईला तुझी प्रॉपर्टी हवी होती आणि त्या नीच माणसाला तुझ्याशी लग्न करायचं होतं. विश्वदादांकडे सुद्धा आला होता तो माणूस, पण विश्वदादा असं काही करणं शक्यच नव्हतं ना. त्यांनी नकार दिला त्याला. मग काय, त्या धनंजयने या मायाताईंची मदत घेतली. आर्या, रोहित बोलते ते खरं आहे. पण आर्या, आर्या ती माझी चूक होती ग. त्याच प्रायश्चित्त करायला मी इथे आलीये. तू मला माफ कर ना. तू चल ना माझ्या बरोबर घरी. मायाताई, मी हात जोडते, तुम्ही प्लीज इथून जा. आर्या ऐक ना ग माझं. आर्या, आर्या ऐक ना ग. मायाताई, डॉक्टर, काय झालं ना? अचानक चक्कर आली त्यांना. तुम्ही आमचे फॅमिली डॉक्टर आहात म्हणून म्हटलं तुम्हाला ठाऊक असेल, म्हणून मी तुम्हालाच बोलवलं. अशा अवस्था त्यांना बाहेर पडायलाच नको होतं, तरी बजावलं होतं मी यांना. म्हणजे तुम्हाला माहित नाही, ह्या खूप आजारी होत्या. सगळं दुखण्याने अंगावर काढलंय. वेळेवर जर ह्यांनी काळजी घेतली असती तर आज त्यांची अवस्था अशी झाली नसती. ठीक आहे, मी त्यांना चेक करतो. काय झालं डॉक्टर? त्यांनी जबरदस्त मानसिक धक्का घेतलाय. त्यांना आरामाची खूप आवश्यकता आहे. पण या शुद्धीवर की माहिती? येतील येतील. त्या शुद्धीवर आल्या की ह्या गोळ्या द्या आणि काय जर काय लागलं तर मला फोन करा. हे तुम्ही
त्या बाईंनी वेळोवेळी फसवलंय आपल्याला, का विसरताय तुम्ही? का पहिल्यांदा करते का नाटक असली? अरे पण त्या अशा अचानक बेशुद्ध पडल्या आणि आणि अशा अवस्थेत त्यांना घराच्या बाहेर हकलून द्यायचं म्हणजे बोल ना. घरात घेतलीत कशाला तिला? अरे पण त्या रस्त्यात चक्कर येऊन पडल्या असत्या तर. रस्त्यावर नसती पडली चक्कर येऊन, इथे नसती केली तिने ही नाटकं. तिला इथे या घरात येऊन पडायचं होतं. हे करून तिला आर्याला त्या घरात परत घेऊन जायचंय. बाहेर काढा आत्ताच्या आत्ता तिला. अरे पण अशा परिस्थितीत तिला घराबाहेर कसं हकलायचं? हे बघ, ती कशीही वागली ना तरी आपण तसं वागून चालेल का? घर म्हटल्यानंतर 4 चांगली माणसं 2 वाईट माणसं येणारच. नको तिथे कसली माणुसकी दाखवताय तुम्ही? विश्वा तू शांत हो ना. कसा शांत होऊ? सांग ना कसा शांत होऊ? ज्या ज्या वेळेस आर्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडणार असतं ना, तेव्हा बरोबर टपकते ही तमाशा करायला. का आणि किती सहन करायचं मी? त्यांना बरं वाटलं ना की जातील त्या निघून. हा, ती नाही जाणार. तू तू सांग तिला बाहेर जायला, ना तर मी धक्के मारून बाहेर काढेन तिला घराच्या. आर्या, या मायाताई आता किती दिवस इथे राहणार आहेत अजून? तू तरी काय प्रश्न विचारतोयस तू? त्या अजूनही शुद्धीवर आल्या नाहीयेत. आणखी किती नाटकं करणारे ही मायाताई कोणास ठाऊक. चला सगळं चांगलं सुरळीत चाललं होतं, हे मध्ये माशी शिंकली काय माहिती. अर्जुन तिकडून पळाला आणि ही माया इथे येऊन पडली. तिकडे त्या अर्जुनचं काय झालंय काय माहिती. एक मिनिट आलोच. बोल. मंदिराजवळ चौकशी केली. तिथल्या लोकांनी त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. लोकांना पडणार नको तेव्हा समाजसेवा सुचते. बरं तू एक काम कर, त्या हॉस्पिटलमध्ये जा आणि चेक कर तो मेला आहे की जिवंत आहे. ते मेला असेल तर ठीकच आहे, जिवंत असेल तर तुला माहिती आहे ना काय करायचं ते. माहिती आहे मला. ताबडतोब हॉस्पिटलला पोच. चला घरी सोडून येतो मी तुम्हाला. रोहित, अरे त्या आत्ताच शुद्धीवर आल्या. दादानीच मला यांना घरी नेऊन सोडायला सांगितलंय.